हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। चला कोरोनाला हरवूया, पेस्ट कंट्रोल करून घेऊया। संपूर्ण ऑफिस व घर सॅनिटाईज करून मिळेल। SSD पेस्ट कंट्रोलची सॅनिटाईज फवारणी करा। आम्ही वैतागलोय, कधी झुरळ, कधी पाल, तर कधी वाढवी मुंग्यांना। पण यावर काही उपाय आहेत का? निश्चित SSD पेस्ट कंट्रोल सर्व्हिस। व्यावसायिक प्रतिष्ठाने उंदीर, घूस व इतर त्रासदायक कीटकाने असेल त्रस्त तर एकच उपाय SSD पेस्ट कंट्रोल सर्व्हिस। मग वेळ कशाला? आमचा संपर्क क्रमांक 9594232394 आणि 9820524866। अचलपूर परतवाडा शहरात सम विषम ही प्रणाली अवलंब केल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी या प्रणालीवर आक्षेप घेतला आहे। ही प्रणाली योग्य नसल्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत। कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे, वाढणारे कर्जाचे हप्ते कसे भरायचे, गेल्या 3 ते 3.5 महिन्यापासून बंद असलेले व्यापारिक प्रतिष्ठाने आणखीन किती दिवस बंद ठेवायच्या, अशा अनेक समस्या घेऊन व्यापारी आज अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात दाखल झाले होते। यावेळी अचलपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी PG अब्दागिरे प्रामुख्याने उपस्थित होते। उपविभागीय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी व्यापाऱ्यांच्या प्रत्येक समस्या जाणून घेतल्यात, अनेक मुद्दे समजून घेतलेत आणि त्यावर योग्य तो निर्णय देण्याचीही त्यांनी म्हटले आहे। परतवाडा शहरात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या आता थांबली आहे। प्रशासनाच्या वतीने कंटेनमेंट झोन आणि बफर झोन घोषित झाल्यानंतर प्रशासनाने सुरक्षा म्हणून सम आणि विषम ही प्रणाली अवलंब केला। त्यानंतर काही व्यापाऱ्यांचे काय म्हणणे आहे नेमके आपण ते जाणू। आज हम सभी ऑल ट्रेडर्स की ओर से सभी एसोसिएशन के अध्यक्ष, सचिव और काफ़ी सदस्य यहाँ पर SDO सर से मुलाकात लेने के लिए आए थे। सर से और CO मैडम से बातचीत हुई। उनके सामने मार्केट के व्यापारियों से संबंधित कर्मचारियों के सभी मुद्दे मांगे गए और SDO सर ने और CO मैडम ने काफ़ी गंभीरता से हमारे सभी विषयों को सुने और काफ़ी उसके ऊपर सकारात्मक काफ़ी देर तक की बातचीत हुई, जिसमें एक मुद्दा था सम विषम का, जिसमें देखा जा रहा है कि सम विषम के अंदर अगर मार्केट चालू करते हैं तो इसमें ज़्यादा समस्याओं का निर्माण हो रहा है। तो इसीलिए ऑल ट्रेडर्स ने अपनी तरफ से मांग रखी है कि सर आप 4 दिन 5 दिन के लिए मार्केट शुरू करके एक बार मार्केट का गर्दी का फ्लो कम किया जाएगा। तो सर ने इसके ऊपर काफ़ी सकारात्मक उत्तर दिया है और शाम में फिर एक बार सभी तरह के सुझावों के ऊपर निर्णय लेकर बातचीत करने के लिए कहा है। मैं अमर कटवानी विजय लक्ष्मी से सदर बाजार से। मेरा कहना है कि अब जब पूरे पेशेंट निगेटिव आ गए हैं तो अब वो कंटेनमेंट जोन को सीमित मात्रा में करके व्यापारियों को पूरी हफ्ता में 6 दिन दुकान खोलने की अनुमति देना चाहिए। यह P1 P2 नियम से जो गर्दी और बढ़ रही है, प्रशासन का सोचना है कि गर्दी कम होगी, पर वो उसमें जो गर्दी है और बढ़ रही है। एक ही दुकान पे जैसा जहाँ पे पहले सीमित मात्रा में 2 ग्राहक रहते थे, ये विषय में दखल दी। मेरा दुकान तिरुपति साड़ी दुरानी चौक परतवाड़ा। मैं नीलेश जयसिंगानी। पिछले 3 महीने से व्यापारी आज घर पे बैठा है। मैं वही SDO साहब से हाथ जोड़कर विनती करता हूँ कि अब ये सीमित करे और दुरानी चौक सदर बाजार पूरा शहर लॉकडाउन आता है। आस्था लेडीज एंड किड शॉपिंग का संचालक हूँ मैं और हम लोगों की ऐसी इच्छा है कि जो व्यापार है उसके बार बार बंद चालू का कंडीशन नहीं आना चाहिए। उसे एकदम मतलब रेगुलर बेसिस पे चालू कर देनी चाहिए और जो कंटेनमेंट जोन है उसका एरिया लिमिटेड जो है उतना ही करना चाहिए, ऐसा मेरा मानना है। और व्यापार शुरू करना बहुत ज़्यादा ज़रूरी है रेगुलर के लिए। गिलवानी ऑल ट्रेडर्स एसोसिएशन का अध्यक्ष। आज हमारी मुलाकात उप विभागीय अधिकारी से हुई, जिसमें हमने उनके सामने व्यापारियों को समस्याएं रखे। जैसा P1 P2 का जो यहाँ पर दायरा बांध दिया गया था, उसके से हमारा व्यापार के ऊपर बहुत बड़ा उल्टा असर पड़ रहा है। हमारा व्यापार कम हो रहा है। 1 महीने में अगर हम 12 दिन दुकान खोलेंगे तो कर्मचारियों को पगार किस प्रकार से दे पाएंगे, बैंकों के लिमिट का जो ब्याज है वो हम किस प्रकार से भर पाएंगे।
हमारा घर बार किस प्रकार से चला पाएंगे, ये हमने समस्या उप विभागीय अधिकारी के सामने रखे। उसी प्रकार से प्रशासन का कहना था कि एक दुकान के अंदर केवल 5 ही लोग चाहिए, जबकि यह निर्णय होना चाहिए था कि 5-6 फुट की दूरी बनाकर दुकान के अंदर लोग रहे। दुकान के अंदर जिसकी जितनी साइज है वहाँ पर 5-6 फुट के हिसाब से, दूरी के हिसाब से वहाँ पर व्यापार में ग्राहक वहाँ पर आ सकते हैं। तीसरा विषय था पार्किंग का। पार्किंग के लिए हमने ऐसा सुझाव दिए कि वहाँ पर 3 व्हीलर 4 व्हीलर नहीं आनी चाहिए, 2 व्हीलर का वहाँ पर परमिशन दी जानी चाहिए। चौथा विषय था हमारा कंटेनमेंट जोन। कंटेनमेंट जोन का जो दायरा इन्होंने यहाँ पर बना के रखा है, जयस्तंभ तक बना के रखा है, वह एकदम बहुत बड़ा दायरा हो जाता है, जबकि सदर बाजार से मेन रोड का जो डिस्टेंस है वह केवल 150 फुट का बनता है। आज सदर बाजार का रोड चालू है और अब सदर बाजार का रोड बंद है और मेन रोड का रोड चालू है। संतोष भैया अग्रवाल के घर के पास से मेन रोड के जो नवल मेडिकल की स्टोर है, यहाँ का अगर उनका डिस्टेंस देखा जाए तो केवल 150 फुट बनता है और वहीं से उनके घर के पास से दुरानी चौक का डिस्टेंस बनता है तो कम से कम 800-1000 फुट का बन रहा है। यह सरासर अन्याय है और हमारे साथ में आज हमारा व्यापार 3-4 महीने से कंटिन्यू बंद है। इसके ऊपर विचार किया जाना चाहिए और हमारा व्यापार सही ढंग से चालू हो, हमारे भी व्यापार का विचार किया जाना चाहिए। हमने निवेदन सरकार से किया। धन्यवाद। आज ऑल ट्रेडर्स एसोसिएशन की मीटिंग हुई है एसडीओ साहब के साथ, सीओ मैडम के साथ। बहुत सकारात्मक रूप में हुई है मीटिंग। हमारे जो कुछ मैटर्स थे सम विषम को लेके, पार्किंग को लेके, सदर बाजार का कंटेनमेंट जोन कम करने के हेतु मैडम और सीओ सर, एसडीओ सर ने पूरा अच्छे से सुने हैं वो। और यहाँ तक क्या शाम को 5:30 बजे तक के यह निर्णय निकल भी जाएगा कि आगे क्या होगा। जैसे ही कुछ आता है हम आपको, जीतू भैया को, अध्ययन समाचार को और सब कुछ बता दीजिएगा। थैंक यू। अग्रवाल अभी सीओ मैडम से और एसडीओ मैडम से बहुत पॉजिटिव बातचीत हुई है और उन्होंने भी बोला है कि हमारे शहर के विकास के लिए आप भी सहयोग दो, हम भी सहयोग देंगे। और दूसरी बात, जो सम विषम परिस्थिति की हम बात कर रहे हैं, तो इसमें बहुत से आदमियों का भी तकलीफ जारी है, पगार की, सीसी की, भाड़े की। वो हिसाब से एसडीओ साहब ने हमें 5 बजे बुलाया है और हमारा सब प्रकार का निवारण वो करेंगे। हमारे को ये आश्वासन दिया है और हम उनका बहुत बहुत धन्यवाद करते हैं। साथ में जीतू भाऊ का भी धन्यवाद करते हैं, क्योंकि जीतू भाऊ आज हमारे व्यापारी वर्ग को जो तकलीफ है वो सामने उजागर कर रहे हैं। इसके लिए उनका और उनकी टीम को हमारी तरफ से बहुत बहुत आभारी है। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचलपूर परतवाडा शहरात कंटेनमेंट आणि बफर झोन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी घोषित केल्यानंतर काही व्यावसायिकांच्या मागणीनुसार सम आणि विषम ही प्रणाली लागू करण्यात आली होती। आज शहरातील व्यापारी आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे। 20 जून अर्थातच शनिवारपासून अचलपूर परतवाडा शहरातील सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने काही अटी शर्तीवर प्रारंभ होणार आहेत। सम आणि विषम ही प्रणाली रद्द करण्यात आली असून व्यापाऱ्यांना आपले प्रतिष्ठान कशा पद्धतीने सुरू ठेवायचे आहेत, कुठल्या अटी व शर्तींचे पालन करण्यात येत आहेत, याकरता व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत एसडीओ संदीप कुमार अपार आणि मुख्याधिकारी अश्विनी वाघमारे यांनी चर्चा करून निर्णय घेतलेला आहे। नेमका हा काय निर्णय आहे ते आपण जाणून घेऊ। सानुकांसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। परतवाडा आणि अचलपूर शहरामध्ये ऑड आणि इव्हन बेसिसवर मार्केट सुरू करण्याचा प्रयोग आम्ही केला होता। तथापि त्यामुळं गर्दी कंट्रोल होईल असं आम्हाला जे वाटलं होतं तसं काही त्याच्यामधून कंप्लीट म्हणजे त्याच्यातून तसं काही आउटपुट आले नाही। आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी एक निवेदन दिलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला खूप कमी दिवस आमचा व्यापार करायला मिळतोय, जेणेकरून आम्हाला आमच्या मजुरांचं पेमेंट करणे, त्याच्यानंतर गाड्यांचं भाडं देणं, त्याच्यानंतर स्टॉकच्या संदर्भात त्यांचे प्रॉब्लेम यायला लागले होते, बँकच्या सीसीच्या बाबतीत प्रॉब्लेम यायला लागला होता। त्याचबरोबर त्यांचे जे कॉम्पिटिशन असते मार्केटमध्ये ती वाढली होती आणि त्यामुळं सर्वांनाच जर दररोज व्यापार करण्याची संधी दिली तर त्यामधून गर्दीचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सर्व व्यापाऱ्यांनी घेतली। त्यामुळं नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती अश्विनी वाघमारे मॅडम आणि आम्ही दोघांनी पूर्ण मार्केटचं आज पाहणी केली। त्यानंतर मार्केटमध्ये काय गर्दी आहे त्याची सुद्धा पाहणी केली
आणि त्यानंतर आम्ही काही अटी आणि शर्तींच्या अनुषंगानं अटी आणि शर्ती घालून सर्व व्यापाऱ्यांशी आज सभा घेऊन त्यांना सांगितलं की दिनांक 20 तारखेपासून म्हणजे शनिवारपासून आपण सर्व मार्केट सुरू ठेवू. मात्र हे सर्व मार्केट सुरू ठेवताना त्यांना काही गोष्टींचं पालन करणं बंधनकारक राहील. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जयस्तंभ चौक ते दुराणी चौक किंवा तो जो पुढचा रोड आहे दुराणी चौकापर्यंत हा जो रोड आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त गर्दी असते त्याच्यामध्ये आपण दोन्हीकडची दुकानं जरी उडी ठेवली तरी पार्किंग मात्र आपण ऑड इव्हन पद्धतीनं पार्किंग करू. म्हणजे सोमवारी जर डावीकडं गाड्या उभ्या करायच्या आहेत तर मंगळवारी आपण उजवीकडे गाड्या उभ्या करू. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना सांगितलं की त्यांनी 4 व्हीलर गाड्या त्या त्यांच्या मार्केट परिसरामध्ये आणू नयेत. त्याचबरोबर त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टीचं पालन करण्यासाठी आम्ही बंधनकारक केलं आहे. त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की सोडियम हायपोक्लोराईडचा वापर प्रत्येक दुकानदारांनी आपल्या दुकानात करणं आवश्यक आहे. नेहमीप्रमाणे आपण सांगतो त्याप्रमाणे कंपल्सरी हँडवॉश सॅनिटायझर त्यांनी दृश्य ठिकाणी ठेवावं आणि त्याचा वापर करावा. म्हणजे नुसतंच ते आपल्या दुकानामध्ये ठेवलेलं आहे कुठंतरी कपबोर्डमध्ये असं नसावं. मास्क तर कंपल्सरी आहे. त्याचबरोबर जर 200 स्क्वेअर फूटचं दुकान असेल तर तिथं 5 कस्टमर या प्रमाणात त्या प्रमाणामध्ये त्यांनी दुकानामध्ये कस्टमर्सला परवानगी द्यावी. जे लोक फूड आयटम्स विकतात त्यांच्यासाठी हेअर कॅप ग्लोव्ज कंपल्सरी आहे. त्याचबरोबर जे दुकानदार आणि दुकानातील कर्मचारी यांचं वय हे 65 वर्षापेक्षा वय तर त्या दुकानदारांनी त्या दुकानामध्ये त्या काउंटरवर बसू नये. त्यांच्या कुटुंबातील तरुण व्यक्तींनी तो व्यापार सांभाळावा. आणि त्याचबरोबर दुकानाच्या बाह्य भागात ज्या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर सामान कुणीही ठेवणार नाही त्याची पण त्यांना आम्ही सूचना दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे आपण करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी ते म्हणजे ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं व्यवस्थापन. तर सर्व दुकानदारांना आम्ही सांगितलेलं आहे की त्यांनी ओल्या कचऱ्यासाठी हिरवी डस्टबिन आणि सुक्या कचऱ्यासाठी निळी डस्टबिन असं त्यांना कंपल्सरी वापरायचं आहे. आणि दररोज संध्याकाळी 4 वाजता नगरपालिकेची गाडी ही मार्केट परिसरामधून कचरा संकलित करेल. आणि त्याचबरोबर भविष्यात आम्ही सदर बाजार आणि त्या सोबत ज्या पॅरलल लाईन्स आहेत त्यातली गर्दी कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी त्याला वन वे करणं आमचं प्रस्तावित आहे. त्याच्यासोबत त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही व्यापाऱ्यांशी चर्चा केली. येत्या 7-8 दिवसामध्ये त्या वन वे बाबत निर्णय घेण्यात येईल. आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या ज्या वाहनं हे त्या सदर बाजार परिसरात आहेत तर त्यांनी दिवसा ते ओपन स्पेसमध्ये ग्राउंडवर ते वाहनं लावावीत याच्याबद्दल सुद्धा त्यांना सूचना दिल्या. आणि त्याचबरोबर या मार्केटमधला जो अतिशय गर्दीचा भाग आहे तो कायम नो व्हेकल झोन म्हणून आम्ही करणार आहोत. त्याचं नियोजन आमचं आहे. 8-10 दिवसामध्ये नो व्हेकल झोन सुद्धा आम्ही डिसाईड करू. तर आपल्या माध्यमातून मी सर्व व्यापाऱ्यांना अचलपूर आणि परतवाडा येथील सर्व व्यापाऱ्यांना हे सांगू इच्छितो की आपण 20 तारखेपासून या सर्व अटी आणि शर्तींचं पालन करून आपलं दुकान हे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये सुरू ठेवू शकता. त्याचबरोबर जसं की सर्व व्यापाऱ्यांनी कबूल केलं किंवा सर्व व्यापाऱ्यांनी ठरवलं त्यांनी सामूहिकरित्या ठरवलं त्याप्रकारे प्रत्येक रविवार हे परतवाडा अचलपूर शहरातलं बाजारपेठ ही बंद राहणार आहे. तर सर्व व्यापाऱ्यांना सुद्धा माझी हीच सूचना आहे की आपण सुद्धा या सर्व व्यापारी असोसिएशननी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं पालन करावं. आणि यासोबतच आम्ही सर्वांना ह्या सुद्धा सूचना दिल्या आहेत की ज्या पद्धतीनं व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या सवलतीसाठी आम्ही प्रशासन हे जे पावलं उचलत आहे तर त्यांनी सुद्धा प्रशासनाला कायदे आणि नियम पाळून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून त्यांनी सहकार्य करावं. जर एखादा दुकानदार एखादा व्यापारी जाणते अजाणतेपणे जर याचं पालन करत नसेल तर त्याच्यावर कायदेशीर बडगा सुद्धा आम्हाला उगारावा लागेल याची सुद्धा आम्ही त्यांना जाणीव करून दिलेली आहे. मी आपल्याला यासोबतच सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून मला नागरिकांना सुद्धा सांगायचं आहे की कृपया गरज नसताना आपण मार्केटमध्ये जाणं टाळा. आता बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलेलं आहे परंतु खरी कारवाईची गरज आलेली आहे.
त्यामुळं आम्ही मार्केट परिसरामध्ये पोलिसांच्या माध्यमातून सर्व वाहनांची तपासणी सुद्धा सुरू करणार आहोत आणि ज्या वाहन चालकांजवळ कागदपत्रे नाही आहेत, त्यांचं लायसन्स नाही आहे, एखादा जण ट्रिपलिंग मध्ये त्या गाडीवर फिरू आला, त्या सर्वांवर सुद्धा आम्ही आता कायदेशीर कारवाई ही अतिशय कडकपणे करणार आहोत. तरी आपण सर्व आपला परतवाडा शहर, अचलपूर शहर आणि आपला तालुका किंबहुना आपला उपविभाग हा करोना मुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करा आपण सर्वांनी. धन्यवाद.